मेट्रो 9 कारशेडसाठी डोंगरीच्या डोंगरावरील तब्बल 12,000 झाडे तोडली जाणार असून या निर्णयाविरोधात स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। झाडांसोबतच अनेक रहिवाशांच्या घरांवरही बुलडोझर चालवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे। या कारशेड प्रकल्पामुळे डोंगरीतील निसर्ग संपत्तीचा मोठा ऱ्हास होणार असून अनेक वन्य प्राण्यांचे अधिवास नष्ट होतील। पर्यावरण प्रेमींनी हा प्रकल्प थांबवण्याची मागणी केली आहे। पर्यावरणवाद्यांच्या मते मेट्रो कारशेडच्या सर्वेक्षण प्रक्रियेत मोठा घोटाळा झाला आहे। सर्वेक्षण महापालिकेच्या संबंधित विभागाऐवजी MMRDAने खासगी कंपनीकडून करून घेतले असून त्यात दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप आहे। पर्यावरण प्रेमींच्या मते प्रशासनाने यापूर्वी केलेले पुनर्रोपण संपूर्ण अपयशी ठरले आहे। फक्त 10% झाडेही टिकलेली नाहीत असे आकडेवारी सांगते। तरीही नवीन झाडे लावण्याच्या घोषणांचा फारसा उपयोग झालेला नाही। या प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी लढा उभारण्याचा निर्धार केला आहे। मुळात बघा की हा जो परिसर आहे भाईंदरचा डोंगरी परिसर हा पूर्णपणे नैसर्गिक डोंगर आहे। नैसर्गिक डोंगर आहे, ह्या ठिकाणी नैसर्गिक मोठ्या प्रमाणात जंगल आहे। ह्या ठिकाणी बिबटे, रानडुक्कर, ससे, घोरपडी, कोल्हे ह्यासारखे वन्यजीव आणि विविध प्रजातीचे पक्षी ह्यांचं हे आश्रयस्थान आहे। ह्या ठिकाणी त्यांचा वावर असतो। तर नैसर्गिकदृष्ट्या इतकं संवेदनशील असा हा परिसर आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मीरा भाईंदर शहरमध्ये मोठमोठ्या उतुंग इमारती होत आहेत झाडांच्या ऐवजी। आज शहरातील लोकांना मुख्य असं ऑक्सिजन देणारा हा संपूर्ण हिरवागार जो आहे नैसर्गिक डोंगरपट्टा आहे। ह्या ठिकाणाहून शहरातील लोकांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळतं, प्रदूषण कार्बन ऑब्झर्व केलं जातं। तर अशा हा महत्त्वाच्या ठिकाणी मुळात सरकारने किंवा राजकारण्यांनी हा मेट्रोचा कारशेड प्रकल्प आणणं हेच अतिशय चुकीचं आणि अतिशय दुर्दैवी आहे। मुळात जिकडे सुभाषचंद्र बोस मैदानचं मेट्रोचं स्टेशन आहे त्याच्या बाजूला खाजगी बिल्डरांच्या राधास्वामी सत्संग ह्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात मोकळ्या आहेत। मात्र तिकडे ह्यांनी मेट्रो कारशेड उभारलं नाही। मेट्रो कारशेडचं आरक्षण टाकलं गेलं मुर्धा आणि राई ह्या गावाच्या मागच्या मोकळ्या जागेत, ती सुद्धा जागा मोकळी होती, तिकडे आरक्षण टाकलं गेलं। परंतु तिकडच्या जमीन मालकांच्या विरोधानंतर कारशेड तिकडून रद्द केलं गेलं आणि ते इकडे ह्या डोंगरीच्या डोंगरावरती आणून ठेवलं। म्हणजे ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की सरकारला बडे बिल्डर, बरेच जमीन मालक आहेत, त्यांच्या जमिनी वाचवायच्या आहेत। कारण त्यांच्या जमिनी विकसित करून जो त्यांना करोडो अब्ज रुपयाचा फायदा होणार आहे ते त्यांचं नुकसान करू द्यायचं नाहीये। त्याच्यासाठी निसर्गाचं नुकसान कितीही झालं तरी चालेल, निसर्गाची अपरिमित किती हानी झाली तरी चालेल, त्याच्याबद्दल त्यांना काही सोयरसुद्धा नाही। मुळात मी ते म्हणून नेहमी म्हणतो की नोट आणि वोट हे निसर्गाकडून मिळत नाही। त्याच्यासाठी निसर्ग हा सगळ्यात मोठा सॉफ्ट टार्गेट आहे, सगळ्यात जास्त बळी हा निसर्गाचा दिला जातोय। सर, MMRDAने एक रिपोर्ट देखील दाखल केलेला आहे की त्याच्यामध्ये दाखवलंय की एवढ्या झाडांच्या बदले आम्ही एवढे झाडं जे आहेत ते पुनर्रोपण करणार आहे। आणि त्याच्यावर देखील आक्षेप घेतला जातोय की हे सर्वे जे आहेत वन विभागाकडनं केलं पाहिजे होतं, पण त्यांनी जे आहे प्रायव्हेट कंपनीकडनं केले। बघा, महापालिका ही मुळात म्हणतो वृक्ष प्राधिकरण समिती, तर ही वृक्ष प्राधिकरण समिती का वृक्ष नाशकरण समिती असा आम्हाला प्रश्न पडतोय। कारण महापालिकेचं ते काम आहे की जास्तीत जास्त झाडं आपल्याला कशी वाचवता येतील, कशी जगवता येतील ह्याच्यासाठी काम केलं पाहिजे। परंतु महानगरपालिका सातत्याने जास्तीत जास्त झाडं कशी तोडता येतील, कशी नष्ट करता येतील ह्यासाठी काम करताना दिसतंय। महापालिकेचं काम होतं की ह्या ठिकाणी त्यांनी स्वतः येऊन सर्वेक्षण केलं पाहिजे होतं, त्यांनी त्याचा अहवाल दिला पाहिजे होता की बाबा ही झाडं किती महत्त्वाची आहेत, ह्या झाडांमधून किती ऑक्सिजन निर्माण होत आहे, ह्या झाडांमधून किती कार्बन ऑब्झर्व केलं जात आहे, ह्या झाडांमध्ये किती वन्यजीव पशुपक्षी हे वावरत आहेत आणि ह्या झाडांचं एक त्यांनी आर्थिक एक कॅल्क्युलेशन केलं पाहिजे की ह्या झाडांची आजच्या तारखेला एवढी व्हॅल्युएशन आहे, व्हॅल्यू किंमत आहे। परंतु ते काही महापालिका करत नाही। या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये 1406 झाडं काढण्याचा निर्णय घेण्यात आला। त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 9900 झाडं काढण्याचा प्रस्ताव आता सादर केलेला आहे। आणि एवढ्या मोठ्या संख्येने झाडं काढल्यानंतर ती झाडं लावणार कुठे? मुळात हा आमचा प्रश्न होता की तुम्ही झाडं लावणार कुठे? तर झाडं लावायला त्यांच्याकडे जागा नाही, झाडं काढायला मात्र ते उतावीळ झालेले आहेत। या ठिकाणी आपण जर बघाल तर पालिका नेहमी म्हणते की पक्ष्यांची घरटी झाडावर असल्यास कळवा, पण मुळात तुमचं काम आहे त्या झाडांवर पक्ष्यांची घरटी आहेत की नाही काय बघायचं, तर ते त्यांच्या अहवालात कधीच ह्या गोष्टी स्पष्ट नसतात।
आता सुद्धा महापालिकेने आधीच्या 1406 झाडं जी त्याच्यापैकी काही झाडं तोडणार आहेत, तर त्या बदल्यात त्यांना 8300 नवीन झाडं लावायची आहेत. ती झाडं लावायला जागा नसल्यामुळे त्यांनी MMRDA पत्र दिलंय की त्या झाडांच्या बदल्यात तुम्ही 20,77,00,000 रुपये जमा करा. पण तुम्ही पैसे घेणार पण ती झाडं लावणार कुठे, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. त्याच्यानंतर